महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022-23 म्हणजेच 2024 ची भरती या ठिकाणी सुरू झालेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी बघा भरतीचे नियम, सूचना, मदत कार्य, हेल्पलाईन आणि काही प्रश्न अशा स्वरूपाचा टॅब या ठिकाणी दिलेला आहे. यामध्ये बघा भरतीचे सर्व नियम आपल्याला पदनिहाय या ठिकाणी बघायला मिळतात. मित्रांनो बघा, या ठिकाणी भरती प्रक्रियेचा जो फॉर्म भरायचा आहे त्या भरती प्रक्रियेचे या ठिकाणी 4 टप्पे दिलेले आहेत. नोंदणी, लॉग इन, अर्ज करा आणि शुल्क भरणा अशा 4 टप्प्यांमध्ये आपल्याला अर्ज करायचा आहे. अर्जाची तारीख 5/3/2024 पासून अर्ज सुरू होणार आहेत आणि 31/3/2024 पर्यंत या ठिकाणी आपल्याला अर्ज भरता येणार आहे. अर्जाचं शुल्क जे आहे ते सुद्धा 31/3/2024 पर्यंत आपल्याला भरता येणार आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी नवीन नोंदणीसाठी अर्ज करा हे बटन आपल्याला दिलेलं आहे. त्यासोबत पासवर्ड विसरला, युजरनेम विसरला असेल तर तेही फॉरगॉट करण्यासाठी दिलेलं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी जो उरलेला कालावधी आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो बघा, नवीन नोंदणी या बटनावर आपण क्लिक केलेला आहे आणि नवीन नोंदणी आपल्याला या ठिकाणी करायची आहे. नवीन नोंदणी म्हणजेच कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बघा काही महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत, ज्यामध्ये ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर हा जो आहे तो आपल्याला भविष्यात बदलता येणार नाही आहे. कारण आपण जो ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर देणार आहोत तोच ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर वापरून आपल्याला पुढील सर्व अपडेट्स मिळणार आहेत. मित्रांनो, या ठिकाणी बघा युजर नेम म्हणजेच आपला जो ईमेल आय डी आहे तोच ईमेल आय डी आपला युजर नेम या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे आपला ईमेल आय डी जो आहे तो ईमेल आय डी आपल्याला अतिशय काळजीपूर्वक या ठिकाणी नोंदवायचा आहे. आपला ईमेल आय डी नोंदवल्यानंतर आपल्याला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे. आपल्याला हवा तो पासवर्ड आपण या ठिकाणी क्रिएट करून घ्यायचा आहे आणि पासवर्डची खातरजमा करायची आहे. त्यानंतर आपला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबरसुद्धा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर बघा या ठिकाणी इंग्रजीमध्ये आपल्याला आपलं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. मित्रांनो, नाव टाकताना या ठिकाणी स्वतःचे नाव, वडिलांचे नाव आणि मग आडनाव अशा क्रमाने आपल्याला या ठिकाणी नाव टाकायचं आहे. नाव टाकताना बघा या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे. स्वतःचं नाव, वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव आणि आडनाव अशा सिक्वेन्समध्ये आपल्याला नाव टाकायचं आहे. बघा इंग्रजीमध्ये या ठिकाणी आपण नाव टाकल्यानंतर खाली देवनागरी लिपीमध्ये सुद्धा आपलं नाव जे आहे ते टाकायचं आहे. परंतु बघा या ठिकाणी आपण इंग्रजीमध्ये नाव टाकल्यानंतर देवनागरीमध्ये ऑटोमॅटिक आपलं नाव या ठिकाणी येणार आहे. मित्रांनो, या नावामध्ये जर काही दुरुस्ती असेल तर ती दुरुस्तीसुद्धा आपण या ठिकाणी मॅन्युअल करून घ्यायची आहे. बघा देवनागरीमध्ये नाव टाकल्यानंतर पुढे आपल्याला या ठिकाणी लिंग म्हणजेच जेंडर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. यामध्ये आपलं जे जेंडर असेल मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर असे तीनही ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर आपला आधारचा क्रमांक जो आहे तो क्रमांक आपल्याला या ठिकाणी नोंदवायचा आहे. बघा मित्रांनो, आधार क्रमांक नोंदवल्यानंतर आपल्याला पुढे ही जी भरलेली माहिती आहे ती सर्व माहिती व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे. आपला ईमेल आय डी, आपला मोबाईल नंबर, आपण टाकलेलं नाव आणि आपला आधार क्रमांक बरोबर असेल तर या ठिकाणी चेकबॉक्स करून हा जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि रजिस्टर या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. हा जो कॅप्चा कोड टाकला आहे तो कॅप्चा कोड बघून झाल्यानंतर रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं आहे. बघा रजिस्टर या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण जो मेल आय डी दिला होता त्या मेल आय डीवर आपल्याला एक लिंक प्राप्त झालेली आहे. त्या लिंकमध्ये आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं आहे. ही लिंक आपल्या इनबॉक्सला असेल किंवा आपल्या स्पॅम फोल्डरमध्ये या ठिकाणी गेलेली असेल. आपल्याला स्पॅम किंवा आपला इनबॉक्स या ठिकाणी आपला ईमेलचा चेक करायचा आहे. बघा मित्रांनो, आपल्या मेलमध्ये आल्यानंतर या ठिकाणी इनबॉक्स दिलेला आहे, परंतु इनबॉक्समध्ये मेल नाही. आपण स्पॅममध्ये चेक करूया. स्पॅममध्ये आल्यानंतर बघा या ठिकाणी महापोलीस नावाचा आपल्याला मेल प्राप्त झालेला आहे. या मेलवर क्लिक करायचं आहे आणि खाली बघा या ठिकाणी व्हेरीफाय बटन दिलेलं आहे. व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे. बघा आपला मेल आय डी या ठिकाणी यशस्वीरित्या सक्सेसफुल व्हेरीफाय झालेला आहे. ओके या बटनावर क्लिक करायचं आहे. ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला पुन्हा एकदा होम पेज आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. आपला ईमेल आय डी हाच आपला युजर आय डी असल्यामुळे आपला ईमेल आय डी या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. ईमेल आय डी टाकल्यानंतर आपण ठेवलेला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकून या ठिकाणी कॅप्चा कोड जो आहे तो कॅप्चा कोड आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर बघा पुढे लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आपलं बेसिक रजिस्ट्रेशन या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. मित्रांनो, अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा यामध्ये 2 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. एक
अर्ज भरण्यासाठी आणि दुसरा छायाचित्र अपलोड करण्यासाठी. त्यातील अर्ज भरण्यासाठीवर आपण क्लिक केलेलं आहे. त्यानंतर वैयक्तिक तपशील, आरक्षण तपशील, संपर्क तपशील, इतर तपशील आणि शैक्षणिक तपशील अशी सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. बघा या ठिकाणी अर्जदार स्वतःच नाव, वडिलांचं नाव, आडनाव आणि आईचं नाव मराठीतून भरणं अनिवार्य आहे. बघा या ठिकाणी आपण स्वतःचं नाव इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर वडिलांचं किंवा पतीचं नाव इंग्रजीमध्ये या ठिकाणी लिहित आहोत आणि आडनाव या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर बघा आईचं नाव सुद्धा आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तेही आपण या ठिकाणी इंग्रजीत लिहितोय. बघा मराठीमध्ये ऑटोमॅटिकली आपल्याला आपलं जे नाव आहे ते या ठिकाणी आलेलं दिसतंय. पुढे बघा मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी आहे पद. या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, SRPF, बँडमन असे वेगवेगळे पद आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. आपल्याला हव्या त्या पदाला आपण या ठिकाणी अर्ज करायचा आहे. आणि घटक म्हणजे या ठिकाणी सर्व जिल्हे दिलेले आहे. आपल्या पदासाठी, आपल्या कॅटेगरीसाठी ज्या जिल्ह्यामध्ये जागा असतील, आपल्याला ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज भरायचा आहे त्या जिल्ह्याचं नाव आपल्याला या घटक या कॉलममध्ये निवडायचं आहे. मित्रांनो, ही सर्व बाबी झाल्यानंतर बघा पुढे आपल्याला या ठिकाणी आपलं नाव वगैरे चेक करून पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे. पुढे जा या बटनावर क्लिक केल्यानंतर आरक्षणाचा तपशील आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. यामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत, त्याची योग्य उत्तरं आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. ज्यामध्ये पात्रताधारक खेळाडू असेल, अंशकालीन कर्मचारी असेल, प्रकल्पग्रस्त असेल, माजी सैनिक असेल, भूकंपग्रस्त असेल, गृहरक्षक म्हणजे होमगार्ड असेल, ह्या ज्या प्रश्नांची उत्तरं आहेत ते आपल्याला द्यायची आहे. त्यानंतर पोलिसांचा पाल्य असेल तर त्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. अनाथ असेल, माजी सैनिकांवर अवलंबून असलेला मुलगा असेल. बघा अतिशय महत्त्वाचं, ज्या प्रवर्गातून आपल्याला अर्ज भरायचा आहे तो प्रवर्ग आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. ज्यामध्ये SC, ST, OBC अशी सर्व प्रवर्ग दिलेले आहेत. बघा आपण या ठिकाणी SC प्रवर्ग निवडलेला आहे. आपल्याकडे जर SC कॅटेगरीचं किंवा आपलं जातीचं प्रमाणपत्र असेल त्या जातीच्या प्रमाणपत्रावरील जावक क्रमांक आपल्याला या ठिकाणी नोंदवायचा आहे. जावक क्रमांक नोंदवल्यानंतर या ठिकाणी दिनांक जी आहे ती आपल्या कास्ट सर्टिफिकेटवरती जी दिनांक आहे, ज्या दिनांकाला आपल्याला कास्ट सर्टिफिकेट मिळालेलं आहे ती दिनांक आपल्याला या ठिकाणी नोंदवायची आहे. मित्रांनो, या ठिकाणी बघा आपलं 12वी शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे. त्यामुळे HSC हा आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर 12वीचं उत्तीर्ण झाल्याचं जे प्रमाणपत्र आहे त्या प्रमाणपत्रावरील प्रमाणपत्राचा क्रमांक आपल्याला या ठिकाणी नोंदवायचा आहे. प्रमाणपत्राचा क्रमांक नोंदवल्यानंतर इयत्ता 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर जी जन्मतारीख दिलेली आहे ती जन्मतारीख आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. जी इयत्ता 10वीचं जे बोर्ड प्रमाणपत्र आहे त्यावर आपली जन्मतारीख दिलेली असते ती जन्मतारीख आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. आपलं वय या ठिकाणी ऑटोमॅटिक मिळणार आहे. त्यानंतर पुढे पहा या पुढील पृष्ठावर आपल्याला या ठिकाणी क्लिक करण्यासाठी बटन दिलेलं आहे, त्यावर क्लिक करायचं आहे आणि संपर्काचा तपशील आपल्याला या ठिकाणी नोंदवायचा आहे. ज्यामध्ये आपला जो पत्ता आहे तो संपूर्ण पत्ता आपल्याला या ठिकाणी नोंदवायचा आहे. ज्यामध्ये आपला घराचा क्रमांक असेल, इमारतीचं नाव असेल, रस्त्याचं नाव असेल किंवा संपर्कासाठीचा जो काही परिसराचा पत्ता असेल तो सर्व पत्ता आपल्याला या ठिकाणी नोंदवायचा आहे. त्यानंतर बघा आपलं राज्य या ठिकाणी पुढे आपल्याला निवडायचं आहे, जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे. त्यानंतर आपला पोस्ट जे आहे ते पोस्ट आपल्याला निवडायचं आहे आणि आपला पिनकोड सुद्धा या ठिकाणी भरायचा आहे. मित्रांनो, बघा ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर खाली आपला कायमचा पत्ता सुद्धा आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे. पण आपला कायमचा पत्ता आणि हा पत्ता सेम असेल तर आपल्याला या ठिकाणी एक चेकबॉक्स करायचा आहे, म्हणजे पत्ता या ठिकाणी भरायची गरज पडणार नाही. त्यानंतर पुढील पानावर येऊन आपला इतर तपशील यामध्ये आपल्याला काही माहिती भरायची आहे. ज्यामध्ये बघा इतर तपशिलामध्ये या ठिकाणी धर्म आपल्याला दिलेला आहे. यामध्ये हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख, मुस्लिम, पारशी आपला जो धर्म असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर आपली जात जी आहे ती जात आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. जात टाकून झाल्यानंतर बघा पुढे शासकीय, निमशासकीय, सैन्य दलात सध्या सेवेत आहात का असेल तर योग्य तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचं आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट आपल्याकडे असणं आवश्यक आहे. या ठिकाणी होय हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि डोमिसाईलचा जो क्रमांक आहे तो क्रमांक आपल्याला या ठिकाणी नोंदवून आपल्याला डोमिसाईल निर्गमित झाल्याची दिनांक आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. बघा पुढे या ठिकाणी कर्नाटकच्या आदिवासी प्रमाणपत्राला ऑटोमॅटिक नाही येणार आहे. त्यानंतर जे समांतर आरक्षण आहे यामध्ये
खेळाडू, गृहरक्षक, प्रकल्पग्रस्त. आपण सुरुवातीला ज्या प्रश्नांची उत्तरं दिली त्यानुसार पुढे हा प्रश्न आलेला आहे. नॉन क्रिमिलेअर बघा इतर मागासवर्ग विजा, भजक म्हणजे NT आणि SBC यांना नॉन क्रिमिलेअर आवश्यक आहे. बाकी कास्टला आवश्यकता नाही. महिलांना देखील या ठिकाणी नॉन क्रिमिनलची आवश्यकता आहे. त्यानंतर बघा पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण केलेली आहे का, तर इथे होय म्हणायचं आहे. पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी सहभागी होण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे का, या ठिकाणी होय म्हणायचं आहे. मित्रांनो आपल्याकडे जर NCCचं प्रमाणपत्र असेल तर होय म्हणायचं आहे, नसेल तर नाही. त्यानंतर बघा या ठिकाणी जड वाहन बघा या ठिकाणी हलके मोटर वाहन चालवण्याचा म्हणजे 4 व्हीलर गाडी चालवण्याचं आपल्याकडं परवाना आहे का, ते आपल्याला या ठिकाणी नोंदवायचं आहे. जर आपल्याकडे हा परवाना नसेल तर भरती झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत आपल्याला हा परवाना काढणं बंधनकारक आहे. मित्रांनो या ठिकाणी बघा जर आपल्याकडे हलके वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे 4 व्हीलर गाडी चालवण्याचा परवाना नसेल तर 2 वर्षाच्या आत आपण तो या ठिकाणी सादर करू शकतो. त्यानंतर संगणक हाताळणी प्रमाणपत्र बघा या ठिकाणी भरती प्रक्रियेच्या दरम्यान आपल्याला आवश्यक असणार आहे. बघा नियुक्ती मिळण्याच्या अगोदर आपल्याला संगणक प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक आहे. आपल्याकडे असेल तर होय म्हणायचं आहे, नसेल तर नाही म्हणायचं आहे. सर्व प्रश्नांची उत्तरं देऊन पुढे या ठिकाणी जायचं आहे. मित्रांनो बघा आपण या ठिकाणी शैक्षणिक तपशील आपण आता नोंदवणार आहोत, ज्यामध्ये इयत्ता 12वी अर्हता आपल्याला लागणार आहे. आपण 12वी ज्या मंडळातून, विद्यापीठातून किंवा बोर्डातून पास झालेलो आहोत त्या बोर्डाचं नाव, उत्तीर्ण असल्याबाबतचा शेरा या ठिकाणी द्यायचा आहे. त्यानंतर निकालाचं वर्ष आपल्याला या ठिकाणी नोंदवायचं आहे. निकालाचं वर्ष नोंदवल्यानंतर आपल्याला इयत्ता 12वीला किती गुण प्राप्त झाले ते गुण या ठिकाणी नोंदवायचे आहे आणि कितीपैकी प्राप्त झाले तेही नोंदवायचं आहे. त्यानंतर जर आपण 12वी नंतर पुढील शिक्षण घेतलेले असेल तर पदवी या ठिकाणी नोंदवायची आहे आणि कोणत्या विषयात आपण पदवी घेतलेली आहे, आर्ट्स, कॉमर्स, BCom, BA एनी ग्रॅज्युएशन आपल्याला या ठिकाणी नोंदवायचं आहे. त्यानंतर पदव्युत्तर पदवी घेतलेली असेल तर तीही या ठिकाणी नोंदवायची आहे. या ठिकाणी बघा पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात यांच्या आस्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्याची इच्छा आहे का, या ठिकाणी होय किंवा नाही आपण ठरवायचं आहे. मी या ठिकाणी होय म्हटलेलं आहे. सर्व माहिती या ठिकाणी भरल्यानंतर बघा या ठिकाणी एक चेकबॉक्स केलेला आहे आणि काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. या सर्व सूचना आपण व्यवस्थित वाचायच्या आहे. यामध्ये बघा आपण जी माहिती भरलेली आहे ती सर्व माहिती योग्य आणि काळजीपूर्वक भरलेली आहे. जाहिरात मी पूर्णपणे वाचलेली आहे. अशा बाबत या ठिकाणी सर्व गोष्टी दिलेल्या आहे. कोणत्याही गैरप्रकार किंवा खोटी माहिती या ठिकाणी दिलेली नाही. अशी या प्रकारचं या ठिकाणी हे डिक्लेरेशन दिलेलं आहे. ही सर्व माहिती आपण या ठिकाणी जतन करणार आहोत. बघा या ठिकाणी आपल्याला टोकन नंबर प्राप्त झालेला आहे. हा टोकन नंबर आपल्या अर्जाचा क्रमांक या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी आपण ओके केलेला आहे. पुढे बघा या ठिकाणी आपण जो पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज केलेला आहे तो अर्ज या ठिकाणी बघायला मिळतो. आपले अजून फोटो या ठिकाणी अपलोड केलेले नाही, आपण तेही अपलोड करून घेऊया. बघा या ठिकाणी फोटो आणि सही आपल्याला अपलोड करायची आहे. फोटो आणि सही अपलोड करण्यासाठी बघा आपल्याला काही डायमेन्शन दिलेलं आहे. हे डायमेन्शन आपण या ऑनलाईन फॉर्ममध्ये कसं टाकायचं हे सुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत. मित्रांनो बघा या ठिकाणी छायाचित्र अपलोड करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर चूज फाईल या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यापूर्वी बघा 5 KB ते 20 KBच्या दरम्यान आपला फोटो असला पाहिजे. त्यानंतर 200 ते 212 आणि 160 पिक्सल असं या ठिकाणी आपली लांबी रुंदी फोटोची असली पाहिजे. आपल्याला या ठिकाणी ती दिलेली आहे. आपण बघा या ठिकाणी फोटो निवडलेला आहे आणि फोटोला आपण या ठिकाणी राईट क्लिक करून ओपन विथ पेंट मध्ये आपण हा फोटो ओपन केलेला आहे. त्यानंतर तो साईडने एकदा आपण थोडासा क्रॉप करून घ्यायचा आहे. क्रॉप करून झाल्यानंतर बघा या ठिकाणी रिसाइज बटन आहे. रिसाइज बटनावर गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पिक्सेल ऑप्शन दिलेला आहे. या पिक्सेल ऑप्शनमध्ये आपल्याला जे दिलेले पिक्सल आहे ते पिक्सल आपल्याला नोंदवायचे आहे. जी हॉरिझॉन्टल आहे ती 160 आणि व्हर्टिकल जी आहे ती 200 साईज आपल्याला निवडायची आहे आणि ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर सेव्ह करून ही फाईल क्लोज करायची आहे. त्यानंतर बघा ओपन या बटनावर क्लिक करायचं आहे. ओपन या बटनावर क्लिक केल्यानंतर अपलोड या बटनावर क्लिक करायचं आहे. आपला फोटो या ठिकाणी आलेला आहे. काहीही बदल न करता या ठिकाणी बघा आपल्याला सेव्ह अँड क्रॉप फोटो हा ऑप्शन निवडायचा आहे. आपला फोटो या ठिकाणी अपलोड होणार आहे. त्यानंतर स्वाक्षरी आपल्याला अपलोड करायची आहे. सेम पद्धत.
त्या अगोदर बघा स्वाक्षरी या ठिकाणी अपलोड करण्यासाठी 256 पिक्सल रुंदी आणि उंची या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. सेम राईट क्लिक करून ओपन विथ करायचं आहे. पेंटमध्ये फोटो ओपन करायचा आहे. योग्य प्रकारे या ठिकाणी क्रॉप करून घ्यायचा आहे आणि क्रॉप केल्यानंतर रिसाइज करायचा आहे. रिसाइजमध्ये पिक्सल निवडायचा आहे. हॉरिझॉन्टल या ठिकाणी आपल्याला 256 घ्यायचं आहे आणि व्हर्टिकल 64 घ्यायचं आहे. ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सेव्ह करून फाईल या ठिकाणी ओपन करायची आहे. बघा मित्रांनो, फाईल ओपन केल्यानंतर अपलोड या बटनावर क्लिक करून सेव्ह क्रॉप सिग्नेचर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. बघा आपला फोटो आणि सही या ठिकाणी अपलोड झालेले आहे. बॅक या बटनावर क्लिक करायचं आहे. बॅक या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा फोटोचं स्टेटस जे आहे ते अपलोडेड आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. मित्रांनो, पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी आपण अर्ज भरलेला आहे. आपला टोकन नंबर क्रिएट झालेला आहे. पे नाव या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा टोकन नंबरच्या पुढे जा या बटनावर क्लिक केलेला आहे. या ठिकाणी बघा 350 रुपये कॅटेगरीला भरायचे आहेत. ही जी फी आहे ती आपल्याला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी आपला जो कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. कॅप्चा कोड लिहून झाल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर पेमेंट गेटवे बघा आपण नेट बँकिंग या ठिकाणी निवडून पेची प्रोसेस या ठिकाणी करत आहोत. मित्रांनो बघा या ठिकाणी अनेक ऑप्शन दिलेले आहेत. नेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड, QR कोड. त्यातील QR कोड आपण घेतलेला आहे. QR कोडवर आपण क्लिक करून या ठिकाणी मेक पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. समोर आलेला QR कोड आपल्याला या ठिकाणी स्कॅन करायचा आहे. आपल्याकडे जे Google पे, फोनपे किंवा अन्य ऑनलाईन पेमेंटचं जे ऑप्शन असेल ते ऑप्शन वापरून आपल्याला हा QR कोड या ठिकाणी 4 मिनिटाच्या आत आपल्याला स्कॅन करायचा आहे. QR कोड आपण या ठिकाणी स्कॅन केलेला आहे. मित्रांनो, आपली पेमेंटची प्रोसेस या ठिकाणी सुरू आहे. आपलं पेमेंट या ठिकाणी सबमिट होत आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपलं पेमेंट सक्सेसफुल सबमिट झालेलं आहे. आपली रिसीट या ठिकाणी जनरेट झालेली आहे. रिसीटची आपण या ठिकाणी प्रिंट आउट घेतलेली आहे. बॅग घेतल्यानंतर बघा आपलं पेमेंट या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. फॉर्म या ठिकाणी आपण कॅन्सल करू शकतो. कॅन्सलचं बटन दिलेलं आहे. फॉर्मची प्रिंट आपण या ठिकाणी घेऊ शकतो. फॉर्मची प्रिंट आपली या ठिकाणी आलेली आहे. आपला या ठिकाणी संपूर्ण पोलीस भरतीचा फॉर्म आपला भरून झालेला आहे. मित्रांनो, फॉर्मची प्रिंट आणि फी भरल्याची जी रिसीट आहे या दोन्ही गोष्टी आपण जपून ठेवायच्या आहे. आपल्याला भरती प्रक्रियेसाठी या सर्व गोष्टी पुढे लागणार आहेत. त्यामुळे आपण आपल्या फॉर्मची प्रिंट काढून ठेवायची आहे आणि चलन भरल्याची प्रिंट सुद्धा आपण या ठिकाणी काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण पोलीस भरती 2024चा जो फॉर्म आहे तो फॉर्म आपण भरायचा आहे. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओतली माहिती सुद्धा आवडली असेल. फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा समजलं असेल. कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे हे सुद्धा आपल्याला समजलं असेल. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, आपल्या अनेक मित्रांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. म्हणजे अशा स्वरूपाचे नवीन व्हिडिओ जे आहेत ते सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग भेटूया पुढील अपडेट्ससह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.